नमस्कार. आम्ही आहोत सध्या सोलनपाडा, जिल्हा रायगड आणि या ठिकाणी आम्ही आहोत. आणि इथं जे पाणी दिसतंय हे आहे सोलनपाडा डॅमचं. आणि समोरच्या बाजूला जो सुळका दिसतोय ह्या झाडाच्या बाजूनं आहे का बघ, तर झाडाच्या बाजून जो सुळका दिसतोय त्या ठिकाणी आहे तुंगीचा किल्ला, तिकडच्या बाजूला त्या दिशेला. आणि मग या बाजूनं एक वरती चढाचा पोर्शन दिसतो एकदम डोंगराचा. आणि हा तो आहे तो पदरगड आहे जो वरती दिसतोय, हा तो पदरगड आहे. इकडं भीमाशंकरला जायचा जो रस्ता आहे इथून पायी चालत जातात. आणि पायी चालत जाण्यासाठी भीमाशंकरला या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागतो आपल्याला? 1.5 ते 2 तास. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आणि सध्या या ठिकाणी किती वातावरण सुंदर आहे हे दिसेल. याचबरोबर ढगानं पूर्णपणे हा आपल्याला भाग दिसतो आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडासा पाऊस चालू आहे रिमझिम. आणि तलावाच्या बाजूला जी झाडं आहेत त्या ठिकाणी काही पक्षी बसलेले दिसत आहेत. वरच्या बाजूला एक डोंगररांगा दिसत आहेत. आणि या डोंगररांगामध्ये जे आपल्याला धबधबे आहेत, वॉटरफॉल आहेत, ते वाहताना दिसत आहे. या ठिकाणी हा तलाव पाठीमागं मी 24 जुलैला आलो होतो त्यावेळेस हा तलाव पूर्ण भरलेला होता. अगोदरच्या दिवशी 23 जुलैला हा पूर्णपणे तलाव अर्धा होता. आणि या ठिकाणी ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहेत आपल्याला. तर असं भारदस्त असं हे निसर्गाचं सौंदर्य किंवा रूप म्हणता येईल. आणि चित्रीकरण करतो आहे. या बाजूलाही दुसऱ्या बाजूला पूर्णपणे डोंगररांगा दिसत आहेत. आणि वरती काही पवनचक्क्या दिसत आहेत. त्याच्या खालच्या बाजूनं धबधबे वाहताना दिसत आहेत. आणि इकडच्या बाजूला जो आहे तो कोणता भाग आहे? मावळचा भाग. आणि या मावळच्या भागात इकडच्या बाजूला कोणता ट्रेक आहे इकडं? इकडच्या बाजूला हा जो उंचवटा दिसतोय हा कोथळीगड आहे. कोथलीगड किंवा कोथळीगड असं म्हणतात. आणि इथंपर्यंत हे आपल्याला सह्याद्रीची रांग दिसते. आणि इकडच्या बाजूला आता मी परत एकदा त्या बाजूला येतो आहे. आणि इथून वरती चढत जाऊन खेतोबा ट्रेक हा करता येतो. आणि यासाठी साधारणपणे 2 ते 3 तासाचा वेळ लागतो. तर हे निसर्गाचं रायगड जिल्ह्यातील एक अतिशय आकर्षक रूप जे आहे ते आपण यामध्ये रेकॉर्डिंग करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि यामध्ये माझ्याबरोबर आहे प्रेम, नंतर प्रेमच्या बाजूला आहे प्रकाश किंवा ज्ञानेश्वर दिवशे. आणि इकडं आहे अशोक थारकुडे जो इथला लोकल आहे. तो माझा मित्र आहे. आम्ही नेहमी त्याच्याकडे येतो. आजही त्याच्याकडे आलेलो आहे. आणि या भागातनं या निसर्गाचं सौंदर्य परत एकदा डोळ्यात साठवून घेतो आहे. आणि हे सौंदर्य बघून परत पुढच्या वर्षाशिवाय या ठिकाणी येणं होणार नाही. आणि या निसर्गाच्या रूपाचं जे चित्रीकरण आहे किंवा रेकॉर्डिंग आहे ते मी केलेलं आहे. आणि या भागात परत यावं असं वाटतं, असं हे ठिकाण आहे. तर दिवशीसुद्धा त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करतायत, तेही दिसतील. आणि अशोक तू इकडच्या बाजूला ये जरा माझ्याकडे. परत या पूर्ण परिसरात एकदा चित्रीकरण करून डोळ्याचं पारणं फेडणारं असंच हे निसर्गाचं रूप सौंदर्य आहे. यापेक्षा काही जास्त शब्द माझ्याकडे नाही. पण इथं आल्यानंतर जो आनंद मिळतो तो पूर्णपणे वेगळा आहे. आणि आता जिथं थोडंसं कमी झालेलं आहे ते धबधबे आहे ते पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं निश्चितच धबधब्याचे पाणी कमी झालेलं आहे. या सोलनपाडा डॅममधून सुद्धा पाणी वाहताना जे दिसतंय
तेही कमी प्रमाणात वाहत आहे आणि पाणी स्वच्छ आहे. गेल्या वेळेस पाणी गढूळ होतं पूर्णपणे, माझ्यावर त्याचं रेकॉर्डिंग आहे, पूर्ण पाणी गढूळ पाणी होतं. पण या ठिकाणी परत एकदा सांगावंसं निश्चितच वाटतं की या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत की इथं बाटल्या टाकणे, प्लॅस्टिक टाकणे, कचरा टाकणे अशी जी कामं नेहमी चालू आहेत, की खरं तर पर्यटकांनी स्वतःहूनच हे बंद केलं पाहिजे. किंवा इथं कोणाच तरी ग्रामपंचायत असू द्या किंवा अजून तुमच्या वेगवेगळ्या विभागाचं नियंत्रण असलं पाहिजे की ज्यामुळं आपल्याला हा परिसर स्वच्छ ठेवता येईल, सुंदर ठेवता येईल आणि कचरा ह्या ठिकाणी वाढ दिली नाही पाहिजे. कचरा जर तो असाच वाढत राहिला तर परत एकदा निश्चितच या ठिकाणी सुंदर जागेचं विद्रुपीकरण होईल आणि हे विद्रुपीकरण टाळण्यासाठी 100% कचरा हा करूच नये. आणि कचरा केला तर तो कदाचित ग्रामपंचायत तुमच्या यावर म्हणजे वरती विचार करून या ठिकाणी प्रवेश फी आकारावी, 25 रुपये 50 रुपये, आणि कचरा टाकला का त्यांना दंड करावा, अशी काहीतरी एक वेगळी योजना असली पाहिजे. आणि नंतरच ह्या भागाचं सौंदर्य जे आहे ते अबाधित राहील एवढं म्हणून मला या ठिकाणी थांबावंसं वाटतंय. तर इथंच मी थांबतोय. धन्यवाद.